रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण वाणीभूषण बाळकृष्ण महाराज डांगे गोगलगावकर या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, घंटी वाजवा आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी. भक्ती आवडते देवा, हे घोर भक्ती आवडते देवा, संकल्पाची माया संसारा, हे विले आनंदे तैसे राहावे, हे विले आनंदे तैसे राहावे.
ठेविले आनंदे ठेविले आनंदे संगदारी माया संसाराजी ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे जीरा
द्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते, तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःख जी केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाही, ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, हा अभंग संसारी जीवनामध्ये जर आपण आदर्श म्हणून पुढे ठेवला तर जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू कुठे हरपून जाईल काय सांगा. हे जगण्याकरता नाही, जसं जगण्याकरता नाही ते तसंच केवळ मरण्याकरता सुद्धा नाही. जर विचारलं आपल्याला की मनुष्य का जगतो, त्याचं उत्तर नाही आपल्याकडे. आपण जगत असलो तरी, अनुभूत आपल्याला जीवन असलं तरी आपण अनुभव घेतो जगण्याचा, आपण जगतो स्वतः, पण का जगतो याचं उत्तर नाही. कसं जगतो हे सांगू शकेल, पण का जगतो त्याचं कारण काय. जसं का जगतो हेही सांगता येणार नाही, तसं का मरतो हेही सांगता येणार नाही. का मरतो मनुष्य म्हणजे, का मरतो म्हणजे प्राण जातो म्हणून. कसा मरतो म्हणजे प्राण जातो असं म्हणून. असं आहे, का मरतो याला उत्तर नाही. याचा अर्थ या दोन्ही घटनेच्या पाठीमागे एक प्रेरणा आहे, एक स्रोत आहे, एक जिव्हाळा आहे. त्या मूळ प्रेरणेशी जर आपण समरस झालो तर या पुढच्या घटना म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आनंद असू शकेल. का कोणाला माहिती. कबीर महाराजांनी म्हटले की जगात कोण सुखी आहे कोणाला माहिती. कबीर महाराजांनी तपासलं की काय कोणाला माहिती. सगळ्या दुनियेमध्ये त्यांना जे जे भेटतील ते सगळे दुःखीच भेटले. वरून चेहरा चांगला आहे, आतमध्ये वेगळीच आहे, भगभगत आहे सगळे. मनुष्याला आपलं खरं स्वरूप कुठेच प्रगट करता येत नाही. आणि खरं स्वरूप प्रगट करण्याचं, खरं अंतःकरण उघडं करण्याची ठिकाणं जी काही आहेत त्यापैकी दोन ठिकाणं फार महत्वाची. एक देव आणि दुसरे संत. याशिवाय त्याला प्रगट करता येत नाही. किती मित्रत्वाचं नातं असलं, किती जिव्हाळ्याचं नातं असलं, किती रक्ताचं नातं असलं तरी काही गोष्टी सांगता येत नाही. आपल्याला वाटत असतं खूप सांगावं, खूप बोलावं, अंतर रिकामं करावं, परंतु जागा नाही. मोकळं करता येत नाही. मग आता काय करायचं. मग खोटे चेहरे बाहेर दाखवून जगामध्ये वावरायचे. खऱ्या चेहऱ्याचा माणूस आजच्या काळात जगात वावरू शकत नाही. आणि सांगत असतो नेहमी की माणसाला खरंच खोटे चेहऱ्याने फिरायची सवय, आतमध्ये वेगळं असतं. शिमग्याच्या दिवशी जशी लहान पोरं तोंडाला चित्र अडकून फिरवतात ना, कोणी हत्तीचं चित्र, कोणी सिंहाचं चित्र, कोणी राक्षसाचं चित्र, तसं आपण सुद्धा प्रत्यक्ष चित्र नाही परंतु चेहरे मात्र तसे बदलून हिंडतो आहोत. ही गोष्ट
म्हणून जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू ही नष्ट तर होतच नाही, नाहीशी होतच नाही, पण दुःखच सुखरूपाने कशी उपभोगावी ही एक किमया आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, मलाही माहिती नाही. माझं नाव जरी सदा आनंद असलं तरी पत्ता नाही त्याचा. कबीर महाराज म्हणतात मी सगळीकडे पाहिलं, प्रत्येकाला तपासलं, सगळ्यांचे चेहरे पाहिले, पण जे जे पाहावे ते जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसी को दुख दुनारे. राख लावली म्हणजे सुखी असं वाटतं काय? संसार सोडला म्हणजे हडावा घातल्या, कमंडलू हातात घेतलं, हरणाचं कातडं बघलेत मारलं, अंगाला राख फासली. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसी को दुख दुनारे. तपस्याला सुद्धा दुप्पट दुःख आहे. आशा मनशा सब घट व्यापी, दुःखाचं प्रसवस्थान इथे. आशा मनशा सब घट व्यापी, कोई नहीं मेला सुनारे सुनारे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो राजा दुखिया, परजा दुखिया, परजा दुखिया, सगळी यादी कुठं सांगू आता? सगळे दुःख. साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे न जाई. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, जिन्हे सृष्टि कमाई कमाई. यादी कशाला वाचता आमच्या पुढे? सुखी कोण आहे तो सांगा, दुःखी दुनिया आहे, आम्हाला करायचं का?
कारण आम्ही त्यातलेच आहोत. सुखी कोण आहे हे सांगा. कोण आहे सांगू नका, कशाने सुखी होईल हे सांगा, उपाय सांगा. एक डॉक्टर नुसते रोग सांगायचे, तुम्हाला अमका रोग आहे, तुम्हाला तमका रोग आहे, तुम्हाला अमका रोग आहे. बरं, मग पुढे आता औषधाचं तुमचं तुम्ही बघा. म्हणजे काय, नुसतं हे अर्धवट निदान नको आम्हाला. आदौ निदानम पश्चात चिकित्सा. अगोदर निदान तर झालंच पाहिजे, पण निदान करून सोडून दिला. औषधाचं बघा, तपासा कुठे तुम्हाला काय असेल ते बघा. असं नाही चाललं. दुःखी तर आहोतच, त्याच्याकरता सगळी उठा ठेवून धावपळ चालली आमची. कशाकरता चाललंय? प्रत्येक व्यक्ती ही खटपट करते रात्रंदिवस. रात्री दिवस आणि निज निकटे मरणाशी घेता झटे. कशा करता ही झटपट आहे? दुःखी आहोत ते दुःख निवृत्त व्हावं या करतात. म्हणून सुखी कोण आहे? एकाने मोठं मार्मिक उत्तर दिले. कोण सुखी? निर्लज्जन तू सदा सुखी. हे फार सोपं. याच्याकरता अध्यात्म नको, भजन नको, अंतःकरणाची पालटापालट नको. फार सोपं काम आहे. सुख हवंय ना तर तुम्ही निर्लज्ज बना. ह्याच्याकरता कीर्तन नको बरं का. हे नाही सांगितलं तरी बनतातच माणसं, त्याला काय करायचं. म्हणून साधू संत हे कशा करता, जे सर्वसामान्यांना समजत नाही. काही गोष्टी समजल्या तरी त्याचं गणित सुटत नाही, उलगडत नाही. याच्याकरता उत्तर देण्याकरता साधू संत. काय करावं, दुःख तर आहेच. आम्हाला गरज आहे सुखाची, याच्याकरता काय करावं. तेव्हा कबीर महाराज सांगतात की हो, दुःखी हा दुःखी, तो दुःखी, तो दुःखी यादी नको आम्हाला. सुखी पाहिजे. कोण आहे सुखी सांगा. नकाराने सांगू नका, व्यतिरेकाने सांगू नका. हा दुःखी, हा दुःखी, हा दुःखी, हा दुःखी. कोण सुखी आहे ते सांगा. त्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये खेडेगावामध्ये एका गावाला मी होतो, माझं कीर्तन होतं. खेडेगावात कीर्तन होतं, ते सत्यनारायणाच्या पोथी निमित्त होतं. पूजा धरली. म्हणले गुरुजी कीर्तनाला या. म्हणलं येईल, तुमची असेल ती व्यवस्था करू. येऊ म्हटलं. किती वाजता? म्हणले 9, 9:30 सुरू करू. कशाबद्दल आहे? महापूजा, सत्यनारायणाची पूजा आहे. म्हटलं त्या निमित्त आहे. बरं म्हटलं, मी लवकरच गेलो. आज जसं 7ला चालू, अण्णांचा पत्ताच नाही. 7ला चालू, तिथे 7ला पोहोचलो तर सत्यनारायणाची पोथी चालली होती. जवळजवळ 9, 9:15 झाले तरी ती पोथी सांगणं काही भटजीचं संपे ना. त्यावेळी म्हणलं पोथी केव्हा संपायची? ते म्हणले आता त्यांचं ते सगळं संपेल त्यावेळेला. म्हणलं लवकर नाही संपायचं. म्हणले का? कारण पोथी ज्या पद्धतीने सांगतात ती पद्धत न संपणारी आहे. म्हणले म्हणजे? त्याचं चाललं होतं की तो राजा परदेशामध्ये व्यवसाय करून भरपूर संपत्ती घेऊन आला आणि ती संपत्ती सगळी त्यांनी नौकेमध्ये भरली होती. जयत्तर महाराज. ते चालला होता इतिहास. परंतु त्या राजाने त्या ठिकाणी सत्यनारायणाचा प्रसाद न घेतल्यामुळे ते नौकेतली सगळी द्रव्य होती त्याची झाली पानं. ती पानं म्हणताल महाराज कशाची होती? सत्यनारायणाचा प्रसाद न घेतल्याचा परिणाम त्या द्रव्याची पानं झाली. ती पानं म्हणताल महाराज आंब्याची नव्हती. ती पानं म्हणताल महाराज सीताफळीची नव्हती. ती पानं म्हणताल पिंपळाची नव्हती. ती पानं म्हणताल आंब्याची नव्हती. ती पानं म्हणताल जांभळीची नव्हती. ती पानं म्हणताल पिंपरणीची नव्हती. ती पानं म्हणताल बाबळीची नव्हती. ती पानं म्हणताल हिकळीची नव्हती. ती पानं म्हणताल टाकळीची नव्हती. अरे हो, नव्हती ती तुला होती कशाची सांग म्हणजे विषय संपला. आता रात्रभर पोथी चालेल नाही, संपायची कशी? जो देखे सो दुखिया बाबा यादीच सांगितली. जोगी, जंगम, बैरागी, राजा, गरीब, श्रीमंत, ब्रह्मा, विष्णू, शंकर इथपर्यंत जर दुःखाची आग लागली, आम्हाला गरज आहे सुखी कोण सांगा. नकार घंटा वाजू नका, व्यतिरेक सांगू नका. साधू संत या करता तर आहेत, नुसतं नाही नाही म्हणून सांगणारे नव्हेत. कोण सुखी आहे? कबीर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात कहत कबीरा वो नहीं दुखिया जिन्हें मन कुजिता रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्यानं मनाला जिंकलाय, ज्याच्या मनामध्ये वॉन्टेड नाही, पाहिजे 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 पाहिजे, सोन्यापासून पाहिजे तर शेणापर्यंत, संपलंय काय पाहिजे. ज्याला गरजच नाही कशाची. म्हणून सांगत असतो मी, सिकंदर बादशाह भारतावर स्वारी करायला आला त्यावेळेला तिथल्या विद्यावंतांनी, विचारवंतांनी सिकंदराकडे गेले. म्हणले सरकार आपण चाललात भारतावर स्वारी करण्याकरता, भारत जिंकण्याकरता. तुम्ही भारताला जिंकून याल, भारतामध्ये चाललाय आपण संपत्ती मिळवण्याकरता. हो म्हटले, तुम्ही भरपूर संपत्ती घेऊन या.
पण म्हणजे आमच्याकरता एक वस्तू आणावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे काय? म्हणजे सगळं घेऊन याल, पण आमच्याकरता केवळ एक संन्यासी घेऊन या भारतातून. म्हणजे संन्यासी इथं कुठं कमी पडलंय संन्यासीची? नाही म्हटले. फक्त ही वस्तू पैदा होते भारतातच. आणि संन्यासी या शब्दाचा अर्थ केवळ भगवे कपडे समजू नका, आम्ही बोलतो त्याचा. संन्यासी याचा अर्थ ज्याचं अंतःकरण रिकामं झालेलं आहे, ज्याला कशाची अपेक्षा आहे. सकळ चिंतामणी शरीर, ज्याचं चिंतामणी शरीर आहे, ज्याच्या अंतःकरणात अपेक्षाच नाही, असं ज्याचं जीवन आहे तो सुखी आहे. अपेक्षा नाही याचा अर्थ तो मिळवत नाही असं नाही. विठ्ठल म्हणून तर भगवान भगवद्गीतेमध्ये कर्मसन्यास योग सांगतात. तो सगळं करतो पण काहीच मनामध्ये ठेवत नाही, याला म्हणतात संन्यास. श्रीकृष्णाने काय केलं नाही? काय केलं नाही? काही काय केलं नाही असं म्हणायला जागाच नाही. त्यांनी चोऱ्या केल्या, मारामारी केल्या, खोटं बोलला, लुटला, व्यभिचार केले, वाटेल ते केलं. परंतु हे सगळं करून सुद्धा खेळ खेळे परी डाई न सापडी, खेळ खेळे परी डाई न सापडी, तो एक खेळ्या शहाणारी, म्हणून मी परवाच कुठेतरी सांगितलं, मला वाटतं तुमच्या वाकडलाच सांगितलं नाना, की संबंध देवतेमध्ये पूर्ण अवतार म्हणून कृष्णाला म्हणतात. त्याचं कारण काय? कशामध्ये पूर्णत्व त्याचं? की जीवनामध्ये ज्याला रडणं ठाऊक नाही. आठवा श्रीकृष्णाच्या चरित्रात केव्हा रडलाय का? रडणं ठाऊक नाही. मोठमोठ्या दुर्घटना घडल्या पण रडलाच नाही. आपण स्वतः सगळी द्वारका समुद्रात बुडवली, यादव कुळ खलास केलं, पण रडणं माहित नाही. ज्याच्या जीवनात रडणं नाही तो सुखी. ही उंची साधना करता जिने मन कुजिता रे, ज्यानं मनाला जिंकलाय. आणि असं मन जिंकण्याचा अभ्यास जर कशाने होत असेल तर त्याला कारण केवळ भक्ती. आणि भक्ती याचा अर्थ समर्पण येऊन. भगवान म्हणतात अर्जुना, तुझ्यावर काही जबाबदारी घेऊच नको. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सोडून दे सगळे धर्म. इथे धर्म याचा अर्थ आपण जे आता मानतो त्याचा याचा काही संबंध नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी धर्मशब्द आलाय, गीतेमध्ये अनेक ठिकाणी धर्मशब्द आलेला आहे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातला पहिला शब्द धर्म आहे. गीतेची सुरुवातच धर्मापासून. पहिल्या श्लोकातला पहिला शब्द काय? धर्मक्षेत्रे. तुम्हाला काय वाटतं की माणूस आंधळा असला म्हणजे त्याला काही अक्कल नसते असं? उलट डोळसापेक्षा आंधळी माणसं फार हुशार असतात. म्हणून मी म्हणत असतो की आपल्या देशाचा पंतप्रधान आंधळा झाला तर आणखी काही विशेष होईल. म्हणजे असलेला आंधळा नाही, आंधळा असं नाही मी म्हणतो. याचा अर्थ लक्ष नाही तर बोललो तर त्याचा अर्थ विपरीत होतो. असं होऊ नये याच्याकरता सांगतो. आणि नाहीतरी डोळे असले म्हणजे तो डोळस आहे असं थोडंच आहे. आणि आंधळा असला म्हणजे तो आंधळा असं आहे का? नाहीये. डोळे असून सुद्धा अंधाळ असू शकतो आणि अंधाळ असून सुद्धा डोळस असू शकतो. गुलाबराव महाराज विदर्भातले जन्मांध होते, तरी त्यांना जर विचारलं महाराज जग मिथ्या आणि परब्रह्म सत्य आहे अशी अनुभूती येण्याकरता विशेष अशा तत्वचिंतक व्यक्तीने काही लिहिलेलं जर असेल तर आम्हाला वाचायला मिळेल कसं? कुठे मिळेल? ते डोळे झाकतानाच सांगायचे. म्हणजे इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये 552व्या पुस्तकामध्ये 23व्या पानावरचे 4थ्या ओळीपासून वाचायला सुरुवात करा म्हणजे उत्तर सापडेल. इथे बसून आता जवळजवळ असं तर तिथपर्यंत आपण जाऊ शकणार आहोत, काही काळजी करू नका. इथं बसून जगातलं दिसेल. डोळे झाकले जागेवर बसून जगाचं ज्ञान होऊ शकेल इथपर्यंत आपण प्रगती करणार आहोत. आता सुरुवात झाली. जागेवर बसून बटन दाबलं की टीव्ही बंद होतो. जरा चित्र स्पष्ट पाहिजे असेल तर पुन्हा बटन दाबलं तर स्पष्ट होतं. जरा अंधुक पाहिजे असेल तर बटन दाबलं तर कनेक्शन मध्ये नको. एवढ्या डाबड्यातच ती बटन असतात. एवढ्या तिथे ती दाबायची. आणि तुम्हाला असं वाटतं काय की जग सगळं म्हणजे खूप मोठा पसार आहे, विश्वाचा संबंध एवढ्या जागेत आहे? युगी याचा अर्थ काय?
अंतःकरणाचा खूप विकास झाला, विकसित अंतःकरण झालं की जगातलं सगळं कळतं. त्याला कळत नाही असं काही नाही. म्हणून तर आश्चर्य आहे. आम्ही सांगत असतो की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हा मोठा चमत्कार, भिंत चालवली हा मोठा चमत्कार नव्हे, ज्ञानेश्वर महाराज हाच मोठा चमत्कार आहे. 16व्या वर्षामध्ये इतकं ज्ञान व्हावं हे मोठं आश्चर्य आहे. तेव्हा हे सगळं घडणं जर हवं असेल तर समर्पण योगाची अतिशय गरज आहे. आपल्याला समर्पण करणं माहीतच नाही. ज्या ज्या आपण म्हणतो की हे आम्ही अर्पण केले, त्यावेळेला सुद्धा हे मी अर्पण केले आणि दुसऱ्याला सांगत होते माझंच होतं मी दिलंय, माझंच होतं मी दिलंय, माझंच होतं मी दिलंय. माझं आणि मी ज्याच्या पाठीमागे लागतं त्याच्यात समर्पण नसतं. हे माझं नव्हतंच मी दिलं, यात काय आश्चर्य आहे? ज्याचं होतं त्याचं त्यानंच दिलं. आम्ही निमित्त मात्र आहोत आणि हेच सांगतोय सगळा हा अभंग. आणि भगवद्गीतेचं सारही हेच आहे. अर्जुना, तुला काय वाटतं की तू यांना ठार मारलं म्हणजे पाप लागेल म्हणून? आणि तुला वाटतं काही तू मारणार आहेस म्हणून? अरे मी अगोदरच काम करून टाकलंय, फक्त तू निमित्त मात्रम भव संन्यासाची निमित्त. याच्याकरता जिथे अहंता संपलेली आहे, आसक्ती संपलेली आहे आणि अशा समजुतीतून जी क्रिया केली जाते तिला म्हणतात भक्ती. संकल्पावी माया संसार म्हणजे केवळ नाही. 8 तास रात्रभर भजन केलं म्हणजे भक्ती असं का वाटतं आपल्याला? 2 तास भजन केलं म्हणजे भक्ती का? 2 तास भजन केले की म्हणतो मध्येच म्हणतो चहा झाला का? झालाय, मग चहा घेऊ पाहिला, मग राहिलेले 4 अभंग म्हणून. भक्तीची व्याख्याच वेगळी आहे. नारदाने विचारलं, सांगा भक्ती कशाला म्हणाली? नारदांच्या जवळ सुद्धा शब्द नव्हते भक्तीची व्याख्या करण्याचा. नारद म्हणतात त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? यथा व्रजगोपिकानाम. परवा आमची एक स्नेही आळंदीला आली, सहज ओळख झाली होती ती आळंदीला. ते माझी भेट झाली. बरं झालं म्हणले तुम्ही भेटलात. हा म्हणलं तुम्ही कशा आला? म्हणले पहिल्यांदाच आलोत आम्ही आयुष्यात. म्हणलं चांगलं आहे, बरं. दर्शन केलं का? नाही म्हणले दर्शनाला जायचंय माऊलीच्या, ज्ञानेश्वर माऊलीच्या. म्हणले कसं जायचं? म्हणले दर्शनाला. आम्हाला काही माहिती नाही इथलं. म्हणलं कसं जायचं? म्हणलं लेकरू जसं आईला भेटायला जातं त्याप्रमाणे जा म्हटलं. कसं जातं ते? लहान मूल आईला बिलगायला भेटायला जातं ते कसं जातं? याचा अर्थ त्याची क्रिया नाही पाहिजे, त्याच्या अंतःकरणातला भाव पाहिजे. म्हणून भक्ती म्हणजे केवळ क्रिया नाही. शुष्क क्रिया असेल तर ती भक्तीच नाही. आणि कदाचित क्रिया नसेल पण अंतःकरणात खूप वेगळ्या रीतीचा भाव आहे. म्हणून क्रियेपेक्षा भावाला महत्व आहे. भावना काय याच्यावर फार अवलंबून. काहीच भाव नसेल तर क्रिया करण्याला काही उपयोग नाही, फारसा उपयोग होत नाही त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात ती भक्ती देवाला आवडते. अर्थात आपण ज्याच्या करता करतो त्याला आवडलं तर. एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्याकडे आली, आपली प्रेमाची व्यक्ती आपल्या घरी आल्यानंतर त्याला काय करावं हे आपण नाही ठरवायचं, त्याच्या इच्छेवर अवलंबून. तो म्हणतो मला चहा नको, नाही तुम्हाला प्यायलंच पाहिजे. तसं कसं? एवढ्या चहाने काय होणार आहे? काय होणार आहे ते त्याचं त्याला ठाऊक आहे. नाही हो मला नको, मला सोसत नाही चहा. नाही हो सोसत नाही, मलाही ठाऊक आहे, पण तुम्ही घ्या ना. नाही तरी बघा काय एवढं तरी घ्या तरी करा, मी एवढा केलाय प्रेमाने. असलं प्रेम होतं जाणं खरं नाही. हे जो आपला अतिथी आहे त्या अतिथीला काय आवडतंय, आपल्या घरी आलेली जी श्रेष्ठ व्यक्ती तिला काय आवडते त्याच्यावर. तसं देवाची भक्ती म्हणजे काय? त्याला काय आवडते याच्यावर. आपल्याला काय देवा माने तैशी करू सेवा. देवाला आवडेल त्याप्रमाणे सेवा. देवाला जे आवडत नाही तेच आपण करू लागलो तर एखाद्याला खुश करायचं, एखाद्याचं प्रेम आपल्यावरती बसावं याकरता आपण जी क्रिया करतो ती त्याला आवडेल ती केली तर त्याचा परिणाम होतो. तुकोबाराय म्हणतात देवाला ती भक्ती आवडते. कोणची? खूप केलं म्हणजे नाही आवडत. त्यातलं वर्म थोडं आहे. संकल्पावी माया संसाराची. ते संकल्प शब्द आहे. मानवी जीवनाची उन्नती आणि ऱ्हास केवळ संकल्पावर अवलंबून. खूप संकल्प जर वाढवत गेला तर विज्ञानाच्या दृष्टीने
भौतिक शास्त्राच्या दृष्टीने खूप वाढ होईल, पण संकल्प जितका संपवत गेला की आध्यात्मिक दृष्टीने वाढ होते. तुकाराम महाराज म्हणतात की माया संकल्पावी. कशाची? संसाराची. नेहमी सर्वसामान्य माणसाला संसार शब्द आला की त्याच्या कल्पना संसाराच्या वेगळ्या असतात. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे घरदार, शेतीबाडी, जनावर, भांडी, मुलं बाळ वगैरे या परिवाराला आपण संसार म्हणतो. नाही, तो संसार नाही. संसार बाहेर काहीच नाही, संसार सगळा आतमध्ये इथं भरलेला आहे. बाहेर संसार नाही. तुम्हाला मोज सांगतो, शुकाचार्य जनकाला भेटायला गेले. फार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर आईच्या उदरातून बाहेर आले की पळायलाच लागले. इतिहासातला पहिला मुलगा हा, शेवटचा म्हणत नाही, पण पहिला जन्माला बरोबर पळत सुटला. असं अजून नाही केव्हा. जर असं घडलं तर म्हणतील पिशाच्चे जन्माला आलं काय कोणाला माहिती. पण शुकाचार्य जन्माल्याबरोबर पळत सुटले. शुकाचार्यांचे वडील व्यास आणि शुकाचार्यांच्या आईचं नाव वांगशी. जन्मल्याबरोबर पळत सुटले. व्यास म्हणतात, शुका थांब, शुका थांब. कसला थांबतोय तो? मोठं नामदेव यांनी गोड वर्णन केले. बामणाचं पोर एक खेळा 12 वर्ष कोणाला भेटायचे? म्हणले राजा जनकाला भेटायचे. जन्माल्याबरोबर पळत सुटला आणि इतका सुंदर बोलू लागला. जन्मताच तत्वज्ञान. काय काम आहे? म्हणले मला राजाशीच भेटायचं. काय सांगू? सांगा राजाला मी शुक आलोय म्हणून. काय म्हणले? मी शुक आलोय, शुकाचार्य. द्वारपालाने जाऊन सरकारने सांगितलं, सरकार भेटायला आला आपला एक वंश. कोण म्हणले आलाय? तो म्हणतो मी शुकाचार्य आलोय. जनकाने जाग्यावरूनच निरोप दिला की संसार सोडून सुखी हो. निरोप दिला, संसार टाकून सुखी हो. तिथं संस्कृत वाक्य असं आहे, संगं त्यक्त्वा सुखी भव. निरोप आला की त्यांनी सांगितलं की संसार टाकून सुखी हो म्हणून. मला काही तुला भेटायची इच्छा नाही. शुकाचार्यांनी विचार केला, राजा जनक राजा इतका श्रेष्ठ की माझे वडील व्यास महर्षी त्यांनी याला भेटायला सांगितलंय जाणता शहाणा म्हणून, पण तो मला म्हणतोय की संसार सोडून सुखी हो म्हणून. मला ते लंगुटे सुद्धा नाही आणि म्हणतो संसार सोड. मला कुठला संसार आहे? आणि मला अक्कल शिकवतोय की संसार सोडून सुखी हो म्हणून. याला 350 बायका आहेत. जनकाला किती होत्या? आणि राज्याचा व्याप इतका मोठा संसार, तो मला म्हणतोय संसार सोडून सुखी हो. शुकाचार्य म्हणतात, का रे असा कसा निरोप आला पाठवला तुझ्या राजाने? सांग त्याला पुन्हा, संसारच नाही, माझ्याजवळ लंगुटी सुद्धा नाही, मी शुकाचार्य आलोय म्हणून सांग. पुन्हा गेला सांगायला, पुन्हा तोच निरोप, संसार सोडून सुखी हो. मला आपल्याला हे सांगायचं, यातून पुढचा भाग सांगायचा नाही. तात्पर्य हे की शुकाचार्यांना लंगोटी सुद्धा नव्हती, काहीही नव्हतं, तरी संसारी ठरले. आणि जनक राजाला 350 बायका, राज्याचा व्याप असून सुद्धा तो संन्यासी ठरला. सबंध गीतेमध्ये आदर्श कोणाचा घ्यावा हे सांगत असताना भगवंताच्या मुखातून आलाय, मास्तिता जनका दया. केवढा मोठा असेल. म्हणून तुम्हाला काय वाटतं की संन्यास घेतला म्हणजे त्याच्या मागे संसार नाही, आणि खूप व्याप केला म्हणजे तुम्ही संसारी, असं काय वाटतं तुम्हाला? काही नाही, फक्त आपण कोणी नाही याच्यामध्ये. भगवान हेच सांगतात, गीतेचं तात्पर्य हेच आहे की काही नाही, मनुस्मर युद्धेच. वास्तविक अर्जुन योग्य मार्गाला निघाला होता. अर्जुन देवाला म्हणतो मी युद्ध करणार नाही, मला ते युद्ध नको आहे. का? अरे देवा, एवढ्यांना मारायचं, राज्य भोगायचं, काय बरं आहे का? एवढ्या लोकांना ठार मानून राज्याचं ऐश्वर्य भोगायचं बरं आहे का?
संकरो नरकाय वे कुलघ्रानं कुलस्य पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया मला नको न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन मला नको ते भोग रक्तानी माखलेले. मी कुठेतरी जातो राज्य सोडून कुठेतरी गिरिकंदरामध्ये जाईल कंदमुळ फळ खाईल ध्यान धारणा करेल भगवंताचं चिंतन कर. भगवान अर्जुनाला सांगतो माझं चिंतन करायला निघाला काय तू डोंगरात चाललास कुठे तुला जाता येणार नाही तुला लढावंच लागेल. मला असं म्हणायचंय जर खरंच त्या जागी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ऐवजी जर दुसरा कोणी उपदेशक असता तो म्हटलं असतं वारे अर्जुना केवढं वैराग्य झालंय जरूर जा कुठेतरी गिरिकंदरात जा. पण श्रीकृष्ण म्हणूनच एवढं सांगू शकता की तुला जाता येणार नाही तुला लढावं लागेल तुला कर्तव्य सोडून जाऊ लागलं असतं ते चूक ठरेल. म्हणून तू युद्धच करतास मात युद्धस्व भारत फक्त करताना एक कर संकल्पावी माया संसार. मी काही करीत नाही माझं काही येत नाही इथं एवढं साधलं म्हणजे झालं. याचा अर्थ मी आरंभाला सांगितलं की कुठून तरी एक स्रोत आहे त्या स्रोतापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. एक प्रेरणा आहे एक अस्तित्व आहे जिथून आपल्याला सगळं मिळतं. मी आजच एक गोष्ट ऐकली एकांच्या तोंडून थोर माणसाच्या तोंडून गप्पेत. रत्नागिरीच्या बाजूला एक मोठी योगिनी होती मोठा अधिकार तिचा आता आहे की नाही मला माहित नाही अर्धीच ऐकली गोष्ट. 40 वर्ष झाले ती अन्नही खात नाही पाणी पित नाही. 40 वर्षात अन्न नाही पाणी नाही कंद नाही फळ नाही मूळ नाही काही. तेव्हा एक ग्रस्त गेले मुलाखत घेण्याकरता भेटण्याकरता ते सज्जन होते. ते म्हणले का तुम्ही 40 वर्षात काही खात नाही म्हणले नाही. काही खाल्लंच नाही का नाही. पाणी नाही म्हणले खात नाही का नाही. पित नाही का नाही. मग अन्नाशिवाय राहता पाण्याशिवाय राहता नाही म्हणले. अन्न पाण्याशिवाय राहत नाही अन्न पाणी घेत नाही. मग तुम्ही अन्न पाण्याशिवाय कसं राहता. नाही अन्न पाण्याशिवाय राहत नाही. मग म्हणले अन्न पाणी घेत नाही. मग म्हणले जगता कसं. तर म्हणले सूर्यकिरणातून आणखी हवेतूनच कण घेते म्हटले ते अन्नाचे आणि ते हवेतूनच पाण्याचे कण घेते त्याच्यावर. त्याच्याकरता मला स्वयंपाक करावा लागत नाही कंदमुळं फळं मिळावे लागत नाही. हवेतून आणि सूर्यकिरणातूनच मला पुरवठा होतो अन्नाचा आणि पाण्याचा. ते हे कसं म्हणले काही विशिष्ट अवस्थेत गेल्यानंतर ते सामर्थ्य सहजच येऊ शकतं आणि सबंध शरीरच ते अन्नकण आणि जलाचे कण घेऊ शकते. हे कशा करता आपल्याला सांगितलं की मनुष्यामध्ये जी अद्भुत शक्ती आहे त्याने ती जर जागी केली तर जागे करण्याचे मार्ग कळाले तर नुसत्या क्रियेला काही फारसं मोल नाही. म्हणून केलेले काही बिघडतं असं नाही आणि न केलेले फार साधतं असं नाही. एकाला विचारलं की परमार्थ म्हणजे काय करायचं. एका गुरुना काही मंडळींनी विचारलं की परमार्थ म्हणजे काय करायचं. ते म्हणले काही नाही करायचं. म्हणजे परमार्थ म्हणजे काय काही न करणं म्हणजे परमार्थ. म्हणले भजन पूजन म्हणले ते करणारे करू द्या पण आमचं उत्तर असं आहे की काही न करणं म्हणजे परमार्थ. काही न करणं म्हणजे मग आम्ही गप्प बसावं. नाही म्हणले मी कुठे म्हणलं गप्प बसावं. काही न करणं म्हणजे परमार्थ. मग आम्ही गप्पच बसू काहीच करणार नाही म्हणजे परमार्थ. म्हणले जिवंतपणी शक्यच नाही फक्त मडच काही करत नाही जिवंत माणूस करतोच नाही हे शक्य फक्त मडायला. आणि मग तुम्ही म्हणता जिवंत माणसाने परमार्थ करायचं म्हणजे काही न करणं. काही न करणं याचा अर्थ शरीर थांबू शकत नाही ते करतच. आम्ही गपचूप बसलो तर बसणं हे सुद्धा कर्मच आहे करणंच आहे. काहीतरी स्थिर बसणं सुद्धा करणंच आहे. म्हणून न करणं जिवंतपणी साधत नाही परंतु न करणं जर जिवंतपणी साधलं तर तो फार मोठा परमार्थ आहे. विठ्ठल न करणं साधावं याचा अर्थ काय. काही न करणं म्हणजे जी काही क्रिया घडते ते केवळ परमेश्वराची प्रेरणा हे मानणं म्हणजे काही करून सुद्धा काही न करणं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज जे सांगतात ते फार गोड आहे. म्हणून ही चारही प्रमाणे फार मजेची आहेत अभंगाची. वरवर दृष्ट्या मराठी शब्द आहेत पण याचा अंतर्यामात जर शोधून पाहिलं तर खूप मोठा अर्थ याच्यात भरलाय. परमात्म्याचं अस्तित्व लहान सहान गोष्टीत सुद्धा इतकं मानावं प्रत्येक क्रियेमध्ये इतकं मानावं. ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराचं अस्तित्व इतकं मानावं की तुकाराम महाराज म्हणतात ठेविले आनंते
समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान देविले एका चरणात जीवनाचं फार मोठं शिक्षण आहे. महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. आपल्यामध्ये म्हणतात जुनी माणसं काय नाही देव ठेवील तसं राहावं, देईल ते खावं आणि नेईल त्या दिवशी गपचूप जावं. याला पर्याय का काही नाही. जसं ठेवील तसं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. जसं हा व्यवहार सांगितला तसं या चरणामध्ये फार मोठं अध्यात्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात की अनंत ठेवील त्याप्रमाणे राहावं, देव ठेवील त्याप्रमाणे राहावं. काही वेळेला आपण असं म्हणतो की दैव ठेवील त्याप्रमाणे राहावं. दैव ठेवील त्याप्रमाणे राहणं हा शिळपटपणा आहे. देव ठेवील त्याप्रमाणे राहणं हा पुरुषार्थ आहे. असेल माझ्या कर्मात तर मिळेल. नाही नाही नाही, इतका शिळपटपणा काय उपयोगीचा. म्हणून दैववाद वेगळा आणि देववाद वेगळा. साधू संतांनी दैववाद नाही मानला. मानला असेल तर तो प्रयत्नवाद मानलाय का या अंशामध्ये, आणि निर्णयाच्या बाबतीमध्ये देववाद आहे. भगवान म्हणतात अर्जुना अभ्यासेप्य समर्थोसी. अभ्यास कर. अभ्यास केला तर काय होत नाही. ओले मुळ भेदी खडकाची अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. वाटेल ते होता अभ्यासाला. कुठंतरी एखाद्या चिरेबंदी वाड्याला पिंपळाचं झाड उगवतं, खडकात पिंपळाचं झाड उगवतं कुठेतरी, आणि दुर्लक्ष केलं 4-6 वर्षांनी तो खडक ताडकन फोडतं. ते बुरुंज चिरेबंदी ढासळतात पिंपळाच्या झाडाला. चिरेबंदी का तसं पाहिलं तर ते मूळ आपण नखाने कुरतडून टाकू. नुसतं असं 2 बोटात धरलं तर ते चिरडून जातं. परंतु चिरडून जाणारं मूळ मऊ असून सुद्धा ते खडक फोडतं, चिरेबंदी वारा पाडतं. याचं कारण काय? त्याचा रोजचा अभ्यास आहे. रोज ते मूळ ते टोचत असतं त्या दगडाला, आणि टोचून 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 अभ्यास खडक फोडतो. ओले मुळ भेदी खडकाचे अंग. आता गेलं, काही गोष्टी आता गेल्या नाही का, जातो. त्याचं नाव सार्थ झालं. जात जात ते गेलंच. आता जात कशाला म्हणतात हे प्रदर्शनात मांडावं लागेल की याला जात म्हणतात. गेला. काही गोष्टी आता संपत चालल्या. तसं मोठ आता काही दिवसानं कशाला म्हणतात नाही समजायचं. मोठ आता पंप जिकडे तिकडे झाल्यामुळे मोठ संपली. खेड्यापाड्यात वीज गेली, मोठी क्रांती झाली खेड्यापाड्यात. आणखी काय सोयी, खूप सोयी झाल्या, खूप सोयी झाल्या. पण खूप सोय झाली म्हणजे थोडीशी गैरसोय झाली तर फार जड जाते. आमच्या अनुभव सांगतो, आम्ही बोलवलं की गेले, बोलवलं की गेले, बोलवलं की कीर्तन केल्याची 15 कीर्तन केली की बोललं की काय दररोज येऊ की त्याप्रमाणे हजर. आणि 16व्या कीर्तनला नाही गेलो की मग जाळायचं काय त्यांचं कीर्तन. एवढी माणसं जमली ना, आली नाही, आम्ही काय कसं तोंड दाखवावं लोकाला. मग आमचं 15 करून गेले की फुकट. म्हणजे खूप केलं आणि थोडीशी गैरसोय झाली की खूप केल्याचं श्रेय नसतं माणसाला. खूप सोयी झाल्या पण आता ती गैरसोयच वाटते पुष्कळ वेळा. मोठ जागोजागी पंप झाले त्यामुळे मोठ संपली. नाही तर पूर्वी मोठ असायची, त्याला कणा चाक वगैरे ते असायचं, नाडा सौंदर वगैरे सगळं असायचं. मोठ ओढताना जाताना पुढे त्या थारोळ्याच्या पुढे आडवा दगड असायचा. 60-60 वर्षे त्या विहिरीतून पाणी काढणं सोडणं मोठ जाणं बाहेर हे चालतच चालायचं. त्याचे परिणाम तो दगडाला असे त्या दोऱ्याचे खाच पडलेले दिसतात आपल्याला. 4-4 बोटं खोल खाच गेलेली असती दोराने कापून 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 कापून.
नाही तर दोराने दगड कापत असतो का? पण कशाचा परिणाम हा? अभ्यासाशी पाही कार्यसिद्धी. अभ्यास जर केला तर काय होत नाही. म्हणून मानला तर तो प्रयत्न मानलेला आहे, अभ्यास मानलेला आहे साधू संतांना. दैववाद नाहीये, दैववादाला किंमतच नाही साधू संतांच्या बाजूला. आणि अंतिम निर्णय साधू संतांनी दिलाय तो ठेविले अनंते देव ठेवील तसं. देव ठेवील तसं राहावं. आपण नाही राहिलो तरी काही इलाज आहे का? राहावंच लागतं ना. डॉक्टर सुद्धा म्हणतो प्रयत्न करून ते आता फार पेटंट औषध निघाले तर त्याची काही काळजी करू नका. मग औषध देऊन देऊन डॉक्टर थकतो. डॉक्टर आता सहत नाही हो, कसं तरी होतंय बघा. 1 पाऊल टाकलं तर शक्य नाही. हो म्हणले अजून 8 दिवस. मग शरपंजीर पडले. डॉक्टर 2-2, 3-3 वेळा व्हिजिट देत होते. पाहिलं पुष्कळ. मग शेवटी डॉक्टर म्हणतात हे पहा आता आपला इलाज थकला. मग आता काय करावं? घ्या देवाचं नाव. आता हो इतक्या उशिरा? आता काय घ्या देवाचं नाव? आरंभापासून केलं तर फळ मिळेल. भगवान म्हणतात अंतकाळीचे मामेव. अंतकाळी घ्या याचा अर्थ अंतकाळाच्या वेळेला उगच येत असतं काय? नाही येत अंतकाळाच्या वेळेला. म्हणून शेवटी म्हणून असं म्हणतात इतक्या लवकर कुठं काय भजन आणि वारीन कुठं करायची काय? अजून जरा अवकाशी करू म्हातारपणी पुढे. नाही, आरंभापासूनच सुरुवात झाली. म्हातारपणी करू म्हणलं तर येणारच नाही. म्हाताऱ्यांनी जन्मभर देवाचं नाव घेतलं नाही केव्हा चुकून सुद्धा. चुकून नाही देवाचं नाव. आप्पा मुलगा भगवत भक्त असं असू शकतं. बाप हिरण्यकश्यप असतो पोरगा प्रल्हाद बनतो. याला काय करायचं? असू शकतं. मुलाला वाटलं वडिलांनी देवाचं नाव घ्यावं. वडील आसन्न पडलेले. काट त्यांची बाहेर अंगणात टाकली. मित्रमंडळीने सांगितलं पोरांनी बापानी देवाचं नाव घ्यावं असं वाटतं. आता कसं गेलं देवाचं नाव? जन्मभर संसार केलाय. पण म्हणलं एक युक्ती सुचली मला, त्यामुळे तरी देवाचं नाव घेईल. म्हणजे काय करायचं? मी सांगतो तसं करू. म्हणून वडिलांची खाट बाहेर आणली. जरासे ओट्यावर ठेवली. तिथे सावली होती. तिथे त्यांना झोपवून एका कुशीवर झोपले. आणि अंगणामध्ये भिजवलेले हरभरे वाळत टाकले. देवाचं नाव बापाने घ्यावं म्हणून. मारता नका होईना. पण म्हातारा पक्का नाही देवाचं नाव घेईल. केव्हा जन्मभर घेतलं तर येईल कसं? युक्ती केली. हरभरे वाळत टाकले आणि मित्राला सांगितलं तिकडून 10-5 शेळ्या सोडून दे. म्हणले म्हणजे काय होईल? तुला काय करायचं? म्हणजे ते शेळ्या सोडल्यानंतर शेळ्या ते हरभरे खातील. म्हाताऱ्याने जन्मभर प्रपंच केलाय. त्याने ते हरभरे शेळ्यांनी खाल्लेले काही त्याला सहन व्हायचं नाही. आणि तो पडल्या का होईना त्या शेळ्याने मला अगं हरी, निदान हरी तरी येईल तोंडाला. काय शेळ्याला हरीच म्हणतात ना, आणतात मला माहित नाही. हो ना, दोन्ही नाना बसलेत. हरी असंच म्हणतात. आणि कोंबड्याला काय म्हणतात? म्हणजे हुसकताना खूड म्हणतात नाही का? आणि बोलवताना मोठं खेळात मोठा अनुभव वेगळा आहे. ज्याला बघ आम्ही आपलं सकाळी चहा प्यायला एकांच्याकडे बसलो तर ते मावशी आली बाहेर. तिने काहीतरी ते वाटीत आणले होते जारी. ती मग कोंबडी तिकडे तिकडे गेल्या होत्या. ती आपली करते पा 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 ये पापा 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 ये. ते सगळं पाप जमा झालं. आणि त्यांचं खाऊन झाल्यानंतर अरे खूड, अरे खूड, पापा येईन पुण्य खूड. तेव्हा ते शेळ्याला हाणताना अगं हरी असं म्हणतात खेडेगाव. तेव्हा त्याला वाटतं त्याने ते हरभरे खाल्ल्यानंतर म्हाताना मारता तरी मिळेल. अगं हरी, हरी तरी येईल तोंडाला. म्हणून शेळ्या सोडल्या ते खायला लागल्या. म्हातारीने जसं पाहिलं तसं म्हातारा पडल्याच म्हणतो अगं थिर. हरी कुठलं तोंडाला येते? अगं थिर. असं येत असतं काय? जन्मभर नाही केलं तर येणार नाही. म्हणून आरंभापासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे. अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणून जीवनामध्ये काही अंतःकरणाच्या बैठकी सांभाळणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात की प्रयत्न हा आम्ही मानू, पण याहीपेक्षा अंतिम निर्णय म्हणजे भगवंताच्या इच्छेने आम्ही राहणार आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे. देव ठेवील त्याप्रमाणे राहणार, पण हळहळत नाही. चित्ती असो द्यावे टाळी वाजवा सगळे. हा टाळी वाजवा बोला.
संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. महाराज म्हणतात की देव ठेवील त्याप्रमाणे राहावं. ज्याला ही किमया साधली देव ठेवील त्याप्रमाणे राहायचं, त्याचा असमाधान केव्हा होतच नाही, त्याचं समाधान केव्हा बिघडतच नाही. कारण त्यांनी समर्पण वृत्ती ठेवली ना. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे. भगवान म्हणतात अर्जुना, लाभ अलाभ जय अजय माझ्यावर अवलंबून ठेव. हम है उसी में राजी जिसमें तेरी राजा है. असू देत ना, जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे. म्हणून ज्याला हे साधलंय, जो काही अहंकार आपल्या ठिकाणी घेतच नाही, करणे की न करणे हे अवघे तुझी जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. अशा परमात्म्यावर विश्वास ठेवून जर राहिलं तर तुकोबाराय म्हणतात समाधान अंतःकरणात राहतच. आणि आपण समाधान न ठेवताना जर तळमळू लागलो तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ तिसऱ्या चरणामध्ये. काळजी करून काय होणार आहे? आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, जप करत बसलं तर आता कसं होईल, आता कसं होईल, कसं होईल, उद्वेग वाढेल. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ दुःखच भोगावं लागेल. त्यात बदल होत नाही. काही गोष्टीची केवळ काळजी करून बदल होतच नाही त्या गोष्टीचा. शेवटी कोणाच्या हातात आहे सगळं चक्र? एक मोठा सुंदर भाग आहे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला नेण्याकरता अक्रूराला मथुरेहून चारुणारी मुष्टिक यांच्याशी कुस्ती करण्याकरता कृष्ण आणि बलरामाला नेण्याकरता, तेव्हा रथ दारात उभा आहे. अक्रूर नंदाच्या वाड्यात शिरलाय. सगळ्या गवळणीला गोकुळात कळालं की अक्रूर देवाला नेण्याकरता आलाय. चाणूर आणि मुष्टिक यांच्याशी मल्लयुद्ध खेळण्याकरता देवाला नेणार आहे. सगळ्या गवळणी जमा झाल्या. त्या गवळणी यशोदेला म्हणायला लागल्या. गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगावो मजला. ती सांगते अक्रूर उभासे बाई गे साजणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी जमल्या. अक्रूरांनी भगवंताला सांगितलं, कंसाने बोलवले चला रथ नेण्याकरता आणलाय तुम्हाला. भगवान निघाले. सगळ्या गवळणी प्रार्थना केली, अक्रूरा अरे दुष्टा देवाला न्यायला आलास तू, गोकुळातून त्याला घेऊन जाणार आणि त्या चाणुराबद्दल युद्ध काय लावणार. अक्रूरा अरे चांडाळा तुझं कोणी धाडीला, का घात करू आलाशी वदिशी सकळा. तू कशा करता देवाला नेतोस? अक्रूर म्हणला माझं कर्तव्य, कंसाने बोलवले, मी नोकर आहे, मी घेऊन जाणार. भगवंताला प्रार्थना केली, देवा तू जाऊ नकोस. भगवान म्हणायला लागला माझं कर्तव्य आहे, तुम्ही जर तुमच्या प्रेमात अडकून माझं नाही भागायचं, मला गेलं पाहिजे, माझं अवतार कार्य मला केलं पाहिजे. ती चाणूर आणि मुष्टिक त्यांना ठार मारलं पाहिजे, मला जायचं आहे. म्हणून भगवान निघाले. गवळणी म्हणायला लागले कृष्णा जाऊ नको, अरे तू गेलास तर आमचा प्राण गेला. तू आहे म्हणून गोकुळामध्ये आम्ही आनंदी आहोत. भगवंतानी कोणाचंच ऐकलं नाही. भगवान रथावर चढले. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. गवळीने रडायला लागले कृष्णा जाऊ नको, कृष्णा कृष्णा. भगवान आणि बळीराम रथावर बसले. सगळ्या रडतायत. धरणीवर अंग टाकलंय. पण भगवंताचं अंतःकरण स्थिर. भगवंताने सांगितलं अक्रूरा यांच्याकडे पाहू नको. अक्रूराच्या डोळ्यात पाणी आलं ते पाहून आता कसं न्यावं म्हणले. काय आता करा, इतक्या प्रेमाच्या ह्या. पण अक्रूराला सांगितलं कृष्णाने अक्रूरा चल रथ हाक. अक्रूराने लगाम धरले आणि आता रथ वा वा लगाम घोड्याचे खेचले. चाबूक वर केलं, आता रथ निघणार. तोपर्यंत गवळींनी विचार केला की आता काही कृष्ण थांबत नाही, रथ थांबत नाही, आता आपण वाटेल ते केलं. कृष्णाने तर जाऊ नये याकरता काय करावं म्हणून त्या कुणी गवळींनी लगाम धरलाय. कुणी रथाच्या पुढे आडव्या पडलात. अक्रूरा कृष्णा रथ न्यायचा असेल तर आमच्या छात्याडावून घेऊन जा म्हटलं, आम्ही जिवंत आहे तो पण जाऊ देणार नाही. काही शहाण्या होत्या त्या म्हणायला लागले की रथ चालतो कशावर? चाकावर. चाकाने चालतो. म्हणून काहींनी चाकाला पकडलं, बघू कसा चालतो. कुणी घोड्याचा लगाम पकडलाय, कुणी पाठीमागच्या बाजूने ओढतायत. शेजारी कल्पना केली, शेजारी कबीर महाराज होते. ते सगळं दृश्य पाहून कबीर महाराज हसतायत. गवळणी त्याच्याकडे पाहतात. हे म्हाताऱ्या म्हणले का रे हसतोय? अरे आम्हाला काही दुःख होतंय तू हसतोय वेड्या. म्हणले तुम्हाला नाही हसत मग कोणाला हसतोस म्हटले. म्हणले तुम्ही जे करताय त्याला हसतोय म्हटले. का? अगं त्या चाकाला काय पकडलंय रथाच्या? मग म्हटले चाकाला का पकडले विचारतोस काय?
अरे रथ कशाने चालतो? चाकाने चालतो, चाकावर चालतो. मग तर तुम्हाला काही कळलंच नाही. अगं गवळणी हो, तुम्ही वेड्या, चाकाला धरू नका. रथचक्र को न पकरो, रथाच्या चाकाला धरू नका. रथचक्र को न पकरो, क्या रथचक्र से चलता है. रथ काय चाकाने चालतो? मग म्हणले कशाने? जिस चक्र का चक्री हरि है, उस चक्र से जगत चलता है. अरे या चक्राचा सुद्धा चक्री जो परमात्मा आहे त्याच्याने सगळं जगत चालतंय. मग रथ कसा चाकाने चालेल? त्याला पकडा. मग होशोर आले. अरे हो, म्हटले खरंच आहे. कृष्णाला म्हणले आता तुला इथं पकडले, खुशाल तिकडे जायचं तिकडे जाऊ जाणे. आपल्याला काय सांगायचंय की शेवटी कुणाच्या चक्रानं सगळं चालतंय, म्हणून आपण कुणीच नाही याच्यामध्ये. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. कदाचित आपल्याला विरोधाभास वाटेल. इकडे म्हणतात देव ठेविल तैसे राहावे, आणि इकडे म्हणतात भोगणे ते फळ संचिताचे. इथं मोठी मौज आहे, आपल्याला सांगायला वेळ नाही. बराच वेळ झालेला आहे, तेव्हा जास्त वेळ काही घ्यायचा नाही. एक गोष्ट खरी की साधुसंत हे देववादी असतात. आपल्या साधुसंतांनी आपल्या देशाला देवावर अवलंबून राहायला शिकवलं. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, दोन मत आहे. झाडी लावा म्हणजे पाऊस पडेल. भौतिक शास्त्राच्या दृष्टीने अगदी सत्यच आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु भगवद्गीता काही वेगळी सांगते. यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीची जोड जर लागली तर फार मोठी शांतता निर्माण. या साधू संतांचं वाङ्मयच वेगळं आहे. तुकोबाराजी शिकवतात हे फार तोलामोलाचं आहे, फार उंचीच आहे. लोकांनी त्या शब्दाचे अर्थ विपरीत करून वेगळं वागतात, हा स्वतंत्र विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर काळजी केली, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. तसं पाहिलं तर अंतिम काही एक घटना आहे की देवाला सुद्धा त्या कर्मचक्राच्या पलीकडे जाता येत नाही. काही एक भाग सत्य. राम नामे करिता घोष, ज्याच्या नामानं मृत्यू टळतो, पण तो सुद्धा रामचंद्र प्रभू काही चक्रामध्ये अडकल्यामुळे त्याचं काही चाललं नाही. कृष्णाला सुद्धा काही गोष्टी पत्कराव्या लागल्या. म्हणून भोग नावाची वस्तू ही स्वतंत्र आहे, ती स्वतःच्या कर्मावर अवलंबून आहे. भोगणे ते फळ संचिताचे, कर्माप्रमाणे भोग मिळतो ही गोष्ट खरी आहे, पण कर्म हे आपण तयार करावं लागतं, आपल्या कृतीवर अवलंबून. शेवटी व्यक्तिभूती संबंध जग फिरत आहे. तुकोबाराय म्हणतात की भोग जरी भोगावा लागत असला तरी तो भोगाला कारणीभूत असणारं जे कर्म आहे ते कसं करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून पाप वा पुण्य हे कृतीवर अवलंबून नाही, आपल्या समजुतीवर अवलंबून. नाही तर जगाच्या इतिहासामध्ये कोण सांगेल. मी सांगत असतो की ढेकून मारलं तर पाप होईल. भगवान सांगतात गुरुला मार म्हणून. अर्जुन नेमकं म्हणतो गुरुला कसं मारू? गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके. कसं मारू गुरुला? पण देव सांगतो मार, तुला पापच लागणार नाही. कारण का? मनुस्मर युद्धेचं. मी काही करत नाही या धारणेनं, पण आपण सगळं मीच करतो असं सगळं चाललेलं आहे ना. त्याचा परिणाम भोगणे ते फळ संचिताचे, हागा कर्मी जै उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणून याच्यातून सुटायचं असेल तर समर्पण. भगवान जसा अर्जुन जसं भगवंताला म्हणतो, अर्जुन मला काही कळत नाही रे. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यत्श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमान् त्वां प्रपन्नम. तू फक्त कृती कर, त्याचं फल त्याची प्रेरणा ही माझ्यावर अवलंबून ठेव, मग काही बिघडणार नाही. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज नेमकं तेच सांगतात. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. वाहू हा
महाराज म्हणतात की त्याच्यावर सगळा भार घालू आणि सगळा संसार देवाच्या पायावर व्हायचा आणि देव ठेवील तसं राहायचं. हे फार अवघड आहे असं वाटतं. असा कसा साधुसंत उपदेश करतात की सगळा संसार देवाच्या पायावर व्हायचा, त्याच्यावर भार टाकायचा, म्हणजे आपली घरं देवाच्या नावावर करायची, शेती देवाच्या नावावर करायची, गाय म्हैस बैल असतील ती देवळात नेऊन बांधायची, कोंबड्या असतील त्या देवळात नेऊन सोडायच्या. का हो हे काय चालवलंय? अहो काल सांगितलं कीर्तनात की संसार देवाच्या पायावर व्हायचा, म्हणजे असा होय आहे. काही पंथामध्ये असं आहे ते नवस करतात, पहिला अपत्य झालं की देवा तुला वाही, मग मुलगा झाला आणि तो देवाला व्हायला की त्याला म्हणतात वाघ्या, आणि मुलगी असली ती देवाला वाहिली की त्याला काय म्हणतात? आणि ते जे घालतात त्याला म्हणतात वेगळा भाग आहे. परंतु नाही तरी खरं असंच आहे, आपण सगळं देवाच्या चरणावर समर्पण करा. तुकाराम महाराज तेच म्हणताय. आम्ही येऊ ना तुमच्या इथं गोंधळाला, बोलवाल का? आता अण्णांनी बोलवलं गोंधळाला, आता यांच्या दारात गोंधळ आहे नाही का? आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाची मिळी, अमुता घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ, 10-5 घाला जीव तुमच्या. आम्हाला जेवायला घातलं पाहिजे तरी उभं बरं का, पण जेवायला आम्हाला पुरणपोळी नाही चालायची, आमटी भात लाडू शिरा नाही चालायचं. नको कीर्तन नको. बकरं मारावं लागेल, बकरं. महाराजा जे सांगितले ते आध्यात्मिक उंचीवरच आहे. तुकाराम महाराज रद्दी शिकवून देणार नाही साधू. महाराज म्हणतात बकरा मारावा लागेल, आम्ही येतो गोंधळाला आमच्या जेवायला. जेवणा करता बकरा, पण कोणता? 4 पायाचा नाही. काम क्रोध बकरा मारा. हे तर बकरे वाईट आहे. तुमचा आडनाव बकरेच आहे ना गो? काम क्रोध बकरा मार हे फैर वाईट आहेत. काम हे क्रोध हे शरजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. हे मारा तेव्हा आम्ही येऊ गोंधळाला. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखमाईच्या वारा, म्हणून जेथे विठूचे राहू तेथे तुकयाचा गोंधळ. त्या सांगण्यातला हेतू नाहीतरी सगळं परमेश्वराच्या चरणावरती समर्पण करायचंय. पण समर्पण करायचं म्हणजे प्रत्यक्ष नेऊन देवळात सोडायचं असा त्याचा अर्थ. म्हणून या गोष्टी बंद व्हाव्यात याकरता सरकार मोठा प्रयत्न करते की आंध्रमधलं तिकडलं ते देवीला व्हायच्या त्या मुली वगैरे ते प्रकरण बंद व्हावं, या अशा पद्धतीचे प्रकरण बंद व्हावे याकरता प्रयत्न करतात. देवाला व्हायचं याचा अर्थ काय? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार. आपण कृती सगळी करायची परंतु मी काही करत नाही. करणे की न करणे हे तोच याव हे जाणे, विश्व तळत असे जेणे. परमात्म्याने तो करणार आहे आणि कोण करणार आहे. आणि सगळा संसार देवाच्या पायावर व्हायचा. म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार. वा वा संसार देवा पायी. देवाच्या पायावर व्हायचं म्हणजे देवळात नेऊन टाकायचं नाही. उत्कृष्ट घर बांधायचं, उत्तम शेती करायची, उत्कृष्ट प्रकारचा व्यवहार धंदा करायचा, मुलांना उत्तम शिकवायचं. आणि सगळं हे उत्तम करून विचारलं हे तुमचंच का? नाही हो, आम्ही निमित्त, हे सगळं प्रभूच आहे. याला म्हणतात समर्पण. नाहीतर हे कोणाचं घर? कोणाचं? आपलं. ती शेती माझीच, ती पिठाची गिरणी माझीच, ते दुकान माझंच. हे तर जाऊ द्या. ते तिकडं बरंच ते तुमचे ऊस वगैरे तो माझाच आहे. आणि हे इकडं हा उकरंडा वगैरे तो पडलाय तो माझं म्हणण्याचा परिणाम. रद्दी गोष्ट सुद्धा माणूस माझीच म्हणतो. खेडेगावामध्ये ते आम्ही एका गावाला चाललो होतो, 2 मुली ते खेडेगावात शेण वगैरे धरायला जातात रानामध्ये जनावरांच्या मागे.
ते एक आम्ही बॅग घेऊन चाललो होतो माझ्याबरोबर विद्यार्थी, आम्ही ते पाहिलं त्या मुलीच्या दोन्हीच्या टोपलं सापडलं शेण कितीने उचलायचं आणि ते टाकायचं. जग म्हणजे एक शाळाच आहे, सगळं शिकायचंच त्याच्यात. नवीनच शिकलो म्हणलं हे बरंच आहे. एकदम ते मुलगी एकदम ओरडली, माझा पाहू माझा पाहू. पोह का पाहू म्हणतात कोणाला माहिती, माझा पाहू माझा पाहू. ते म्हणलं हिचा पाहू कसा, तिने उचलला. माझं म्हणण्यातला कुठपर्यंत जातो मनुष्याचा स्तर, खाली खाली खाली. माझं कोण, देव माझा, देव माझा. या भूमिकेने राहिलं. हे सगळं आपण उत्कृष्ट रीतीने करायचं, पण हे सगळं प्रभूच आहे. यालाच म्हणायचं की हा संसार देवाच्या पायावर व्हायचं, यासारखा उत्कृष्ट परमार्थ नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बघा सांगितलं सगळं हेतू की काय करणं म्हणजे परमार्थ असं नाही. फार मोठी समजूत. अनेक गोष्टी मी सांगत असतो की केवळ टाळ घेणं म्हणजेच भजन नव्हे. भजन विविध प्रकारचं असतं. आम्ही सप्ताहामध्ये सांगत असतो की बाबा ज्याला टाळ घेऊन शक्य आहे त्यांनी ते करा, ज्याला शक्य नाही त्यांनी स्वयंपाक टाळकऱ्यांकरता जेवण करणारी व्यक्ती सुद्धा ती एक प्रकारचं भजनच करते. स्वयंपाक करते, झाडून काढणारी माणसं सुद्धा ते सुद्धा भजनच करणारी माणसं, ते एक वेगळ्या प्रकारचं भजन. जनता जनार्दनाची सेवा करणारी माणसं सुद्धा ते एक जनता जनार्दनाचं भजनच आहे. म्हणून आजचा जो पुण्यस्मरण आहे हे मामासाहेबांचा, वैकुंठवासी मामासाहेब मोहोळ यांचं तिसरं पुण्यस्मरण, नाही का? तिसरं पुण्यस्मरण. खरं तारखेप्रमाणे 9 तारीख, 7 तारीख का 6 तारीख, 6 तारीख तारखेप्रमाणे. पण मी म्हटलं की आम्हाला काही त्यांनी येऊन प्रत्यक्ष भजनच करायला पाहिजे अशातला भाग नाही. जनता जनार्दनाच्या सेवेकरता शरीर वेचलं ही सुद्धा परमेश्वराची फार मोठी सेवा आहे. पण गेल्या मला वाटतं मामांच्या 13व्याच्या दिवशी कीर्तन केलं होतं प्रत्यक्ष. तुमचे नाना आले होते सांगायला, नाही का आप्पा? तर 13व्याला कीर्तन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की मामा हे नावच मोठं गोड. 2 अक्षर आहेत पण भिन्न भिन्न नाही, एकच अक्षर मामा. तुम्ही 7000 वर्षापासूनचे मामा सांगितले होते त्याला. किती मामा झाले? 7000 वर्षापूर्वीचा पहिला मामा कोण? मारीच, रावणाचा मामा. तेव्हापासून मामा सांगितले होते तर आत्तापर्यंतचे मामा सांगितले सगळे. काही मामाने वाटोळं केलं भाच्यांचं, समाजाचं, काही मामांनी समाजाचं खूप चांगलं केलं. तसं ह्या मामांनी आपल्या भोवती मोहळच निर्माण केलं माणसाचं. मोह निर्माण आलेली मोठी व्यक्ती सुद्धा इकडे यावी अशी. आणि तसंच आमचे हे अशोकराव तर काय मोठे स्वभावाने गोडच आहे, कोणाला नाही म्हणायचंही नाही. मला तर वाटतं त्यांना रागवता येत नसेल असं मला वाटतं बहुतेक. कशाला आलास, मला वेळ नाही, हो चालतं, मग जमत नसेल मला वाटतं, कोणाला माहिती. मी तर काय पाहिलं नाही अजून मला. परंतु चांगली गोष्ट आहे अशी माणसं आपल्याला मिळणं, ही आनंदाची गोष्ट आहे. मला म्हणले कीर्तन कराल का? वाका नाही करणार. जे आमचं जे करणं कर्तव्य आहे ते आम्ही जरूर करणार. उलट यासारखं पुण्यस्मरण दुसरं कोणतंच नाही मामासाहेबांचं. विठ्ठल चालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती तयावरी तुका म्हणे भावी, तयावरी भार, तयावरी भार तुका म्हणे, तयावरी भार तुका म्हणे घालू, तयावरी भार तुका म्हणे घालू, तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. देवा पायी, देवा पायी, वाहुआ संसार
रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण वाणीभूषण बाळकृष्ण महाराज डांगे गोगलगावकर या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, घंटी वाजवा आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी.